नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी जांभळापासून झणझणीत चाट बनवणार आहे। 5 मिनिटांमध्ये झणझणीत जांभूळ चाट तयार। ही रेसिपी पूर्ण बघा, तेव्हाच ही रेसिपी तुम्हाला नक्की कळेल। जेव्हाही तुमच्या तोंडाला चव वगैरे नसेल तेव्हा ही रेसिपी ट्राय करून बघा, तोंडाला चव आल्याशिवाय राहणार नाही। एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल। ही रेसिपी इतकी टेस्टी आहे ना, त्यामुळे तुम्ही बनवल्याशिवाय राहणारच नाहीत। अशा झणझणीत टेस्टी रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मी इथे 1 प्लेट जांभूळ घेतलेले आहे। ते जांभूळ मी फ्रेश घेतलेले आहे। तरीही 1 पाण्याने ते जांभूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। जांभूळ पण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता त्या जांभूळला चाकूने कट मारून घ्यायचे आहे। सर्व जांभूळला कट मारून घेणार आहोत, कारण की कट मारून घेतले तर त्यामध्ये मसाला पण व्यवस्थित भरला जातो आणि टेस्टला पण छान लागतात। त्यामुळे एक एक करून सर्व जांभूळ आपल्याला कट मारून घ्यायचे आहे आणि जांभळाच्या साईडनी सर्व साईडनी कट मारून घ्यायचे आहे। मी जसे दाखवते तसेच कट मारून घ्यायचे आहे। जवळपास जांभूळ कट मारून होत आलेले आहे, तरीही थोडे जांभूळ आणिक राहिले आहे। तेवढे जांभूळ पण आपण कट मारून घेऊ। ते सर्व जांभूळ पण कट मारून झालेले आहे। मी सर्व जांभूळा व्यवस्थित कट मारून घेतलेला आहे। आता त्या जांभूळमध्ये काश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचं आहे। काश्मीरी लाल तिखट टाकून झालं की त्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घ्यायचं आहे। ते व्यवस्थित सर्व टाकून झालं की त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला ते 5 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की 5 मिनिट व्यवस्थित मिक्स केल्याने ते व्यवस्थित मसाला मिक्स होतो। व्यवस्थित मिक्स पण करून झालेले आहे आणि मसाला पण व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता हे जांभूळ आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। हे जांभूळ पण प्लेटमध्ये काढून झालेले आहे आणि त्या जांभूळचा मसाला पण व्यवस्थित त्या जांभळाला मिक्स झालेला आहे। त्या जांभळाला मसाला मिक्स झाल्यामुळे हे जांभूळ मसाला चाट एकदम छान टेस्ट लागणार आहे। ही रेसिपी जेव्हाही तुम्ही करताल तेव्हा टेस्ट नक्की कळेल तुम्हाला, त्यामुळे ही रेसिपी पूर्ण बघा। दिसायला पण किती मस्त दिसायला लागलेत हे जांभूळ चाट, त्यामुळे खायला पण टेस्टच लागणार। अशा झणझणीत चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद।